उकिरडा या शब्दालाही लाज वाटावी अशी अवस्था कल्याणच्या बोरगर वाडीमध्ये वाहनतळाची झाली होती। याच संदर्भातलं वृत्त झी24 तासवर प्रसारित झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन हादरून गेले। बोरगावकर वाडी इथल्या घाण पाणी उपसा करण्याचं काम महापालिकेकडून करण्यात आलंय। याच संदर्भात पालिका अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणाचा झी24 तासनं पर्दाफाश केला होता। बिल्डर आणि पालिकेच्या वादात मोक्याच्या जागी असलेल्या पार्किंगचं अक्षरशः गटारात रूपांतर झालं होतं। याबाबतचं वृत्तांकन करताना जे अधिकारी झी24 तासला बघून पळून गेले होते तेच अधिकारी 24 तासाच्या आत घाण उपसा करण्याच्या कामाला लागलेत। याबाबत स्थानिकांनी झी24 तासचे आभारही मानलेत। आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। इथे जे ड्रेनेजचं पाणी साठलं होतं, घाण पाणी साठलं होतं, त्यामुळे जो पार्किंग प्लाझा होणार आहे इकडे त्याला कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता। काल ही बातमी झी मीडियाने दाखवली आणि 24 तासाच्या आत महापालिकेने या बातमीची दखल घेतलेली आहे आणि कारवाई सुरू केलेली आहे। आपण इथे बघू शकतो की हे जे पाणी जे आहे जमलेलं गेल्या अनेक वर्षापासून हे पाणी असंच होतं, याची दखल कोणीही घेतली नव्हती। इथले जे दुकानदार आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी वारंवार खेटे घातले महापालिकेकडे, मात्र त्यांची जी दखल आहे ती घेतली गेली नव्हती। काल जेव्हा झी24 तासने ही बातमी दाखवली त्यानंतर 24 तासाच्या आत महापालिका प्रशासन अक्षरशः हादरलं आणि आता आपण इथे बघू शकतो की हे जे ड्रेनेजचं पाणी आहे याचा उपसा सुरू आहे। आतापर्यंत 3 टँकर पाणी जे आहे ते इकडनं काढण्यात आलेलं आहे आणि हा चौथा टँकर इथे भरलेला आहे। हा झी मीडियाचा दणका आहे असंच म्हणावं लागेल। ह्याच पद्धतीनं इथली जी लोक आहेत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। माझ्यासोबत इथले काही रहिवासी आहेत, काही दुकानदार आहेत। धंद्यावर प्रॉब्लेम झाला होता, त्या निमित्ताने झी24 तासनी परवा आवाज उठवला, त्या निमित्ताने कॉर्पोरेशनने अशी कारवाई सुरू केलेली आहे। तर मी शासनाला अपील करतो की याच पद्धतीने आणि झी24 तासच्या माध्यमातून मी अपील करतो की अशा पद्धतीने युद्ध पातळीवर काम सुरू करून हे सर्व काम पूर्णत्वास न्यावं। बऱ्याच लोकांना इथे साथीचे आजार पसरले होते या पाण्यामुळे आणि झी न्यूजमुळे जी महापालिकेने कारवाई केली किंवा साफसफाई अभियान जो राबवलं त्याबद्दल महापालिकेचे आणि झी मीडियाचे धन्यवाद। काम सुरू झालंय पण ते मेन म्हणजे ड्रेनेज लाईन झाल्याशिवाय काही होणार नाही। पहिले ड्रेनेज हे 2 महिन्यापासून साफसफाई चालू आहे, परत पाणी साठतंय सगळं ड्रेनेजचं, ते त्याला तिथे मी लाईन ओके करून द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक एडकेसह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।